जय हिंद मित्रांनो. आज आपण संख्याज्ञान आणि संख्यालेखन पद्धती या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर संख्याज्ञान आणि संख्यालेखन पद्धती हे प्रकरण विभिन्न स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्वाचे आहे. याच्यावर सातत्याने प्रश्न सेट होत असतात आणि अ, एकत्रित जर का आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम बघितला तर संख्याज्ञान हे जे प्रकरण आहे ना, हे तुलनेने जरा वाटत असणार. ठीक आहे, तर बघूया आपण संख्याज्ञान हे प्रकरण. तर संख्याज्ञान हे प्रकरण जे असणार आहे, आपण आपली जी थिंक लॅबची बॅच असणार आहे आणि ही बॅचची जी कन्सेप्ट आपली थिंक ऍक्ट अँड अचीव, म्हणजे विचार करा, कृती करा आणि अचीव करा, म्हणजे साध्य करा. तर याच्यातलं पहिला चॅप्टर असणार आहे आपला आज. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संख्याज्ञान या प्रकरणाला सुरुवात करतोय. तर संख्या वाचन आणि संख्यालेखन हे जे महत्वाचे घटक आहेत, या घटकांची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर बघूया. सर्वात आधी आपण प्रस्तावना समजून घेऊ का संख्याज्ञान या प्रकरणाची प्रस्तावना काय असते. तर मित्रांनो, संख्या ही गणितातील मूलभूत संकल्पना असून दैनंदिन जीवनात त्यांचा मोठा उपयोग होतो. संख्यांचे लेखन सोपे आणि स्पष्ट करण्यासाठी दोन प्रमुख पद्धती वापरल्या जातात. एक हिंदू अरबी संख्यालेखन पद्धती आणि दुसरी आता अलीकडे खूप वापरण्यात आलेली आणि खूप लोकप्रिय झालेली ती आंतरराष्ट्रीय संख्यालेखन पद्धती. या दोन पद्धतींमुळे मोठ्या संख्यांचे अचूक वाचन आणि लेखन आपले शक्य होत असते. म्हणजे एक लक्षात घ्या का आता सध्या ज्या प्रसिद्ध संख्यालेखन पद्धती आहेत दोन प्रकारचे, त्याच्यामध्ये आपण हिंदू अरबिक नंबर सिस्टीम म्हणतो किंवा हिंदू अरबिक संख्यालेखन पद्धत आणि आंतरराष्ट्रीय संख्यालेखन पद्धत. बरोबर. तर ह्या ज्या दोन पद्धती ह्या आता जगभरामध्ये वापरल्या जातात. त्यातल्या त्यात आपण पूर्वीपासून वापरतोय ती हिंदू हिंदू अरबिक नंबर संख्यालेखन पद्धत आणि अलीकडच्या काही वर्षापासून खूप प्रचलित झालेली आणि आंतरराष्ट्रीय पातळीला जी खूप मोठ्या प्रमाणावर स्वीकारली गेलेली आहे ती आंतरराष्ट्रीय संख्यालेखन पद्धत. या दोन पद्धतींचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर सर्वात आधी आपण चर्चा करूया ती म्हणजे हिंदू अरबिक संख्यालेखन पद्धत. मग आता ही हिंदू अरबिक नंबर सिस्टीम काय असणार आहे किंवा हिंदू अरबिक संख्यालेखन पद्धत काय असणार आहे, तर एक लक्षात घेऊन याची पार्श्वभूमी आपण समजून घेणं खूप गरजेचं. का हिंदू अरबिक संख्यालेखन पद्धत ही भारतीय विद्वानांनी शोधलेली, म्हणजे या संख्यालेखन पद्धतीचा जो शोध लागलेला आहे तो भारतीय विद्वानांनी लावलेला. बरोबर. आणि नंतर अरब देशांमार्फत किंवा अरब जे व्यापारी असायचे त्यांच्या मार्फत जगभर प्रसिद्ध झालेली एक संख्यालेखन पद्धत. मग एखाद्या वेळेला याच्यावर माहितीचा प्रश्न विचारला येऊ शकतो आपल्याला, तर हिंदू अरबी संख्यालेखन पद्धत जन्मास आलेली आहे. बरोबर. किंवा कोणी शोधलेली, तर भारतीय विद्वानांनी शोधलेली आहे. बरोबर. हे की पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. आणि हिचा जो प्रसार झालेला आहे, जी जगभर प्रसिद्ध झालेली ती अरब देशांमार्फत झालेली, प्रामुख्याने अरब व्यापारी असायचे आधी, तर त्यांच्या मार्फत ही जगभर प्रसिद्ध झालेली. त्याच्यानंतर ही दशमान पद्धती प्रणालीवर आधारित आहे. म्हणजे लक्षात घ्या, हिंदू अरबिक नंबर सिस्टीम जी असते की हिंदू अरबिक संख्यालेखन पद्धत जी आहे, याचा जो बेस आहे का तो आहे ही दशमान पद्धती आहे. लक्षात घ्या, बेस 10. बरोबर. ह्या प्रणालीवर ही आधारित आहे. म्हणजेच केवळ 10 अंकांचे वापर करून आपण कोणतीही संख्या लिहू शकतो किंवा वाचू शकतो. मग ते कोणते 10 अंक आहेत तर ज्याच्यापासून आपण संख्या लिहू शकतो किंवा वाचू शकतो, तर ते 10 अंक आहेत शून्यापासून सुरू होणारे अंक, म्हणजे 0 ते 9. बरोबर. मग 0 असणारे, 1 असणारे, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे 10 अंकांचा वापर आपण या हिंदू अरबिक नंबर सिस्टीम मध्ये करत असतो. मग आता ही 10 अंकांची मालिका वापरून आपण लहान ते मोठ्या सर्व संख्यांचे वाचन आणि लेखन करू शकतो. म्हणजे लक्षात घ्या, अगदी लहान संख्या असेल, एक अंकी संख्या असेल किंवा मग जास्तीत जास्त किती अंकाची संख्या असेल, कारण मोठ्यात मोठी संख्या आपल्याला सांगता येत नाही. बरोबर. ठीक आहे. तर लहानपासून तर मोठ्यात मोठ्या संख्येपर्यंत आपण कोणत्याही संख्येचे वाचन या माध्यमातून करू शकतो. तरी हिंदू अरबिक नंबर सिस्टीम असणार आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपण संख्यांचे वाचन कशा पद्धतीने करू शकतो, तर संख्यांचे वाचन करत असताना काही गोष्टींचं भान ठेवणं आपल्याला खूप गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, संख्या वाचन किंवा संख्या लेखन करत असताना आपण एकक म्हणजे उजवीपासून त्या अंकाला किंवा त्या संख्येला सुरुवात करतो आणि संख्या आणि अंकामध्ये थोडा फरक आहे मित्रांनो. आता जसा समजा आता आपली संख्या घेतली 245, तर 245 ही झाली संख्या, ही काय आहे, संख्या आहे. आणि याच्यात आपण जे अंक वापरतोय ते अंक आहेत 2, 4 आणि 5. म्हणजे ह्या 3 अंकांपासून ही 3 अंक संख्या तयार झालेली. म्हणजे लक्षात घ्या,
अंकांपासून संख्या तयार होत असते. मग याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आपल्याला का संख्या जर आपल्याला वाचन करायची असेल तर उजवीकडनं आपण त्या वाचायला सुरुवात करत असतो. जसं आपण पहिली संख्या घेऊया 245. ओके. तर उजवीकडचे जे सर्वात शेवटचे जे स्थान असतं त्याला आपण एकक स्थान म्हणतो. त्याच्यानंतर दशक स्थान आणि नंतर असतं शतक स्थान. बरोबर. तर हे असणार एकक, दशक आणि शतक. तरी पहिली संख्या आपण या ठिकाणी वाचू शकतो. शतक स्थान आहे म्हणून 245 असं याचे आपण वाचन करू शकतो. त्याच्यानंतर दुसरी संख्या बघूया. ठीक आहे. 4, 8, 1 आणि 0 अशी 4 अंक आहेत समजा. तर या संख्येचे आपण वाचन कसं करू शकतो. तर परत उजव्याकडनं सुरुवात करा. एकक, दशक आणि शतक. त्याशिवाय लक्षात घ्या आता संख्येचे वाचन करणं याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. आणि वाचन करत असताना बघा ज्यावेळेला आपण उजवीकडनं सुरुवात करतो एकक, दशक आणि शतक, तर शतक स्थानानंतर आपण या ठिकाणी स्वल्पविराम देत असतो ज्याला आपण कॉमा म्हणतो. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर बघा हे झालं सहस्रस्थान, त्याला आपण हजार पण म्हणतो. ठीक आहे. मग आता बघा हे झालं हजार स्थान असणार आहे. मग आता याला म्हणू शकतो आपण 4800 शे म्हणजे शतक, 4000 शे म्हणजे शतक, 4810. बरोबर. अशा पद्धतीने याचे आपण वाचन करू शकतो. त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरची संख्या असणार आहे. त्याच्यामध्ये बघू शकतो आपण एकक स्थान, दशक स्थान आणि शतक. शतक स्थानानंतर आहे ना स्वल्पविराम द्यायचा. त्याच्यानंतर सहस्र किंवा हजार म्हणतो याला आपण, हजार स्थान, दशहजार स्थान. बरोबर. आणि त्याच्यानंतर बघा पुढे 3 अंकानंतर कॉमा दिल्यानंतर पुढे जसं आपण डावीकडे घेऊ, डावीकडे जात असताना नंतर 2 अंकानंतर कॉमा देतो. आता इथं अंक संपले तर कॉमा द्यायची गरज नाही पुढे 2च्या इकडे डावीकडे. मग आता ही संख्या काय झाली 10,000 स्थानाला, म्हणजे 10,000 स्थाने म्हणून 26,574 26,574 असं तुम्ही याचे वाचन करणार. त्याच्यानंतर 4 नंबरची संख्या बघूया आपण ज्याच्यामध्ये अंक आहेत 3, 4, 0, 2, 5 आणि 0. मग आता याचे वाचन करत असताना आपण कसं वाचन करू शकतो. उजवीकडनं सुरुवात करायची. एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान. शतक स्थानानंतर तुम्ही कॉमा द्या म्हणजे संख्या वाचन करणं आपल्याला सोपं जातं. त्याच्यानंतर सहस्र, दशसहस्र, हजार आणि 10,000 याच्यानंतर कॉमा द्या म्हणजे पुढे जसं आपण इकडे डावीकडे येऊ त्याच्यानंतर आपण फक्त आता 2-2 अंकानंतर कॉमा देणार आहोत. मग आता इथं वाचन करू शकतो पण हे लक्ष मध्ये आलं. ओके. मग याला वाचन करत असताना 3,40,250 3,40,250 हे तुमचे योग्य वाचन या ठिकाणी असतात. नंतर 5व्या नंबरची संख्या आपण या ठिकाणी बघूया. 5व्या नंबरची तर याच्यामध्ये बघा एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान. परत स्वल्पविराम द्या. सहस्र, दशसहस्र, परत स्वल्पविराम द्या. त्याच्यानंतर लक्ष आणि दशलक्ष. मग आता दशलक्ष ज्या वेळेला आपण म्हणतोय तर इथे जे अंक असणारे हे 87 म्हणजे 87 म्हणजे 87,65,409. लक्षात घ्या 87,65,409 हे तुमचे योग्य या ठिकाणी वाचन असतं. नंतर 6 नंबरची संख्या आपण बघूया या ठिकाणी. परत आता बघा 1,0,5,0,0,0,0,0. आता लक्षात घ्या कोणत्याही संख्येच्या उजवीकडे 0 असतील तर त्यांना किंमत असते आणि म्हणून त्यांना आपण एकक स्थानापासून वाचायला सुरुवात करतो. परत इथं एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान, सहस्र म्हणजे हजार स्थान, दशसहस्र म्हणजे 10,000 स्थान, त्याच्यानंतर लक्ष, दशलक्ष आणि कोटी. मग आता याचे वाचन कसं करू आपण. परत आता 1,00,00,000, 5,00,000. आता इथे 0 आहे. ओके. तर इथं आपण दशलक्ष या अर्थाने याला वाचन करू शकत नाही दशलक्ष स्थानावर 0 असल्यामुळे. 1,05,00,000. बरोबर. पुढे कोणताही अंक नाही सरळ 0 आहे सर्व. 1,05,00,000 हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असतं. त्याच्यानंतर 7व्या नंबरची संख्या आपण या ठिकाणी वाचन करूया. त्याच्यानंतर एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान. कॉमा दिला. 10,000 हजार, 10,000 कॉमा दिला. लक्ष, दशलक्ष कॉमा दिला कारण 2 अंकानंतर कॉमा दिला. त्याच्यानंतर दशलक्ष झालं. कोटी, दशकोटी. बरोबर. आता इथं पुढे संख्या नसल्यामुळे इथं दशकोटी नंतर एक कॉमा द्यायची आपल्याला गरज नाही. मग आता कसं वाचन करू.
तर 12,12,71,00,000 71,63,142 142 जे तुमच्या या ठिकाणी योग्य ते वाचन असतं. त्याच्यानंतर 8व्या नंबरची आपण संख्या बघूया. म्हणजे अब्जपर्यंत आपण परीक्षेच्या दृष्टीने वाचन करणं गरजेचे. बाकी त्याच्यानंतरही खूप जास्त संख्यांचा अंत नाहीये. म्हणजे तुम्ही जेवढं खोलात जाणार तेवढं संख्या वाढत जाणार आहे. परंतु आपल्याला इथं परीक्षाभिमुख दृष्टिकोन होणं गरजेचं. म्हणजे आपल्याला ज्ञानार्थी होण्यापेक्षा परीक्षार्थी होणं हे या ठिकाणी अतिशय महत्वाचे असतात. मग बघूया आपण एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान. त्याच्यानंतर हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी आणि अब्ज. बरोबर, दशकोटी नंतर 2 स्थानानंतर आपण कॉमा देतो पुढे उद्या. मग आता अब्ज आलं, मग याला काय वर्षन करू शकतो आपण? 3 अब्ज 1,96,21,781. परत एकदा 3 अब्ज 1,96,21,781. तर अशा पद्धतीने आपण या प्रकारच्या संख्या आणि त्यांचे वाचन करू शकतो. मला विश्वास आहे का तुम्हाला नक्की आता संख्या वाचता येतील. बऱ्याच मुलांना संख्यांचे वाचन करता येत नाही, लेखन करता येत नाही, किंवा मोठ्या अंकांची जर का संख्या आली तर ते गोंधळात पडतात बघा. तर याच्यासाठी शॉर्ट ट्रिक्स काय आहेत आपल्यासाठी? तर उजवीकडनं एकक स्थानापासून सुरुवात करायची. एकक, दशक आणि शतक स्थानांतर क्रम द्यायच्या आणि हजार, दशहजार स्थानानंतर परत पुढे घेऊन जसं आपण डावीकडे घेऊ तसं 2-2 अंकानंतर तुम्ही क्रम देऊ शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण मोठ्यात मोठ्या संख्येचे सुद्धा ह्या इंडो अरबिक नंबर सिस्टीम पद्धतीने त्या संख्यांचे वाचन करू शकतो आणि लेखन करू शकतो.